तर नमस्कार मित्रांनो, येडी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत। आज आहे आपला ब्लॉग्सचा डे 12। ठीक आहे, तर आज आपण कुठे जाणार आहे? आज आपण जाणार आहे डोंबिवलीमध्ये फेमस असलेल्या मोरया मिसळवाल्याकडे। ठीक आहे, कटाई नाक्याचे जे त्यांचं हॉटेल आहे डोंबिवली रेल्वे स्टेशन पासून 7 किलोमीटर वर आहे आणि कल्याण पासून 10 किलोमीटर वरती आहे। तर मोरया मिसळच का? तर मी यासाठी निवडलं की भाई मी आज सकाळी विचार करत होतो की आज काय काय व्लॉग बनवू। ठीक आहे, माझा भाऊ मला बोलला भाई मोरया मिसळवाल्याकडे जा, का तर तिकडे अनलिमिटेड पाव आणि अनलिमिटेड मिसळ भेटते म्हणून। ठीक आहे भाई, जिथे भंडारा असतो तिथे आपण 3-3 पंक्ती जोपर्यंत उठत नाही तोवर हलत नाही जागेवरून, आणि इथे तर अनलिमिटेड पाव आणि मिसळ आहे आणि पैसे देतोय, तर आपण भाई किती पाव खाणार आहे तुम्ही बघाच तिकडे जाऊन। ठीक आहे तर चला जास्त वेळ टाइमपास न करता आपण लगेच निघणार आहे। तर हा आहे आपला आउटफिट। यो आपले पपीज कुठे गेले? पपीज 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 बघा तिकडे पपीज आहे। हां, आपली KTM रेडी झालेली आहे, लेट्स गो। गाडी घेऊन याडी चालला मिसळ खायला, टॅडँग टॅडँग। गाडी घेऊन याडी चालला मिसळ खायला, मिसळ लय खाणारे पाव पण लय हाणणारे, हगवण सकाळी तर लागणार हाय। आपण झालो मिसळ खायला। ठीक आहे, आता भाई लगेच पोहोचूया, मजबूत खाऊया। ठीक आहे, बघूया की भाई कसा एक्सपिरियन्स आहे मोरया मिसळचा। ठीक आहे, चला। तर फायनली आपण आलो मोरया मिसळवाल्याच्या इथे। ठीक आहे, कटाई नाक्याच्या अपोजिटला बरोबर मेन्यू आहे। ठीक आहे दादा, एक मिसळ पाव दे, मीडियम स्पाइसी। ये अनलिमिटेड वाला सही है क्या? दे 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 भाई, दे। फायनली आपण आलो आहे मोरया मिसळवाल्याकडे। ठीक आहे, आणि मला वाटलं होतं की फक्त मिसळ भेटते, पण असं काय नाही। मसाला डोसा आहे, म्हैसूर मसाला डोसा आहे, साधा डोसा, इडली, उत्तप्पा, अशा सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे तिकडे। त्याला जे पाहिजे भाई तो खाऊ शकतो। आपण आता मिसळची ऑर्डर दिली आहे आणि तो बोलला तर खरं आहे की अनलिमिटेड मिसळ भेटते, पाव भेटते। आपण बघूया आपण किती मॅक्झिमम पाव खाऊ शकतो। ठीक आहे, फायनली आपली मिसळ आलेली आहे। ते मिसळ आली आहे, बघू शकतो। आपण खाऊन बघूया भाई आता पहिले कशी लागते। हो, झणझणीत आहे एकदम। मी स्पेशली झणझणीत ऑर्डर केले म्हणून झणझणीत झालं। जनरली तुम्ही मामलेदार मिसळ ट्राय केलेली आहे, मामलेदारमध्ये पण एवढी तिखट नाही तेवढी मला आता इथे लागते तिखट। काय माहिती कशी संपणार आहे। मी त्या दुकानावाला विचारलं भाई खाल्ल्यानंतर काय गोड वगैरे भेटतं ना? बोला हो भेटतं भाई, गुलाबजाम, लस्सी वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल। तर काय करायचं, असा घ्यायचा, मटकी घ्यायची, टाकायची, एकदम झणझणीत कार्यक्रम आहे। ज्याला कोणाला यायचं आहे भाई या। आत्ता बघा मी दुपारी आलो आहे, एक वाजताचा टाईम आहे, भयंकर गर्दी आत्ता पण। एकदा नक्की ट्राय करा। तर भाई 2 पाव आपण खाल्ले, अजून 1 पाव मागवलेला आहे। ठीक आहे, आज जास्त खाणार नाही आपण, नाही तर सकाळी वांदे होते भाई। ऑथेंटिक टेस्ट आहे, खाल्ल्या पहिले चव लागते, नंतर झणका मारतो, गळ्याला झणका मारतो, बट बेस्ट आहे। जरा ट्राय करायचं भाई करू शकतो। ठीक, त्याच्यानंतर आपण मागवणार आहे गुलाबजाम। जी मिसळ झणझणीत आहे, तर गुलाबजाम आपल्याला बघायचा कसा लागतो। मिसळानंतर आपण गुलाबजाम मागवलं। ठीक आहे, एकदा खाऊन बघू भाई गुलाबजाम कसा लागतो। गुलाबजाम पण कमाल आहे, मिसळ जेवढी झणझणीत आहे तेवढा गुलाबजाम गोड आहे, आपला स्टाफ पण गोड आहे। हात केला की लगेच हजर होता, यामुळे लोक इथे येतात। ठीक आहे, जेवढी सर्व्हिस चांगली, टेस्ट चांगली, त्यामुळे लोक येतात आणि मी स्वतःसुद्धा येणार आहे, अख्ख्या माझ्या फॅमिलीला घेतो। फायनली आपलं खाऊन झालेलं आहे। ठीक आहे, यात ताई आहेत आपल्यासोबत, तुम्ही ओनर आहे? ठीक आहे, ओनर आहे। किती वर्षापासून आहे आपला बिझनेस तरी? आता 7-8 महिने 7-8 वर्षापासून आहे। ठीक आहे, 7-8 महिन्यांपासून आता नवीन शाखा चालू केली आहे। ठीक आहे, आणि आता बघा तुम्ही 8 महिने झाले तरी भरपूर गर्दी होती माझ्यासोबत। मी झणझणीत मिसळ घेतली होती म्हणून मला पूर्ण गेली नाही ती, पण तुम्ही जर खात असाल झणझणीत
नक्की विजिट करा. झणझणीत ऑप्शन आहे, गावठी मिसळचा ऑप्शन आहे, साधी मिसळ आहे, वरून गुलाबजाम मी खाऊन बघितला, एक नंबर होता. नक्की विजिट करा. ठीक आहे. तर फायनली आपण मोरया मिसळ खाल्लेली आहे. ठीक आहे. खूप मस्त होती, टेस्ट मस्त होती. जनरली मी मामलेदार मिसळ प्रिफर करतो, पण मोरया मिसळ खाल्ल्यानंतर मी सांगतो भाई मोरया मिसळ सारखा कोणच नाही. ठीक आहे. आणि ओनरशी पण आपण बोलणं केलं, मराठी ओनर होते. मराठी ओनर्सना, मराठी हॉटेलवाल्यांना, मराठी कंटेंट क्रिएटर्सना सपोर्ट करा, बस एवढंच सांगतो. आणि आपण जास्त वेळ तिकडे व्हिडिओ शूट नाही केली, कारण तिकडे आपण बसलो होतो आणि अजून 2-3 जणं वेटिंगमध्ये होते. ठीक आहे. आपल्यामुळे कोणाला वेट करायला लागावं असा आपला उद्देश कधीच नसतो. आणि तुम्हाला आपला व्लॉग कसा वाटला आहे, ठीक आहे, मला नक्की कळवा. कमेंटमध्ये तुमचे रिव्ह्यू सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. अशाच तुम्हाला कंटेंट तुम्हाला डेली बघायला भेटणार आहे. थँक्यू.